Good afternoon, student. Welcome to English class. Myself Swagan Makode, student of Government College of Education, अकोला B.Ed second year. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता पाचवी मधली पोयम द विंड ही बघणार आहोत. ओके, 60 पेज नंबर 62. द विंड. क्लास 5 सब्जेक्ट इंग्लिश, टॉपिक पोयम, सब टॉपिक द विंड. WIND. विंड. विंड म्हणजे काय होते? वारा. है ना? विंड म्हणजे वारा. आपण वारा बघितला आहे का? नाही बघितला, नाही बघू शकत. आपल्या तो अवतीभोवती असण्याचा आपल्याला जाणीव असू शकते, जाणीव होऊ शकते, है ना? त्याचं अस्तित्व असण्याचा आपल्याला भास होऊ शकते, बट आपण त्याला बघू शकत नाही, है ना? जेव्हा एखादा झाड हलते तर तेव्हा काय म्हणतो आपण? वारा आला आणि त्याच्यामुळे काय झालं? झाडाच्या फांद्या हललेल्या आहे, है ना? वारा हा हळू पण येतो आणि स्ट्रॉंगली पण येतो. जेव्हा स्ट्रॉंगली येतो तेव्हा काय करतो? तो नुकसान करून जातो. कोणाच्या शेतामधलं कुठे झाडं वगैरे पडते, कोणाचं घर जर छपराचं असेल तर ते घर सुद्धा उडून जातो, एवढा भयानक वारा येत असतो. ठीक आहे, तर आपली पोयम आहे. ओके, दी विंड. विंड म्हणजे वारा, है ना? तर या इन दिस पोयम रिटन बाय पोएट रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन, है ना? ही पोयम कोणी लिहिली आहे? रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन यांनी लिहिलेली आहे. आणि कवी येते वाऱ्यासोबत संवाद साधताना दिसत आहे, है ना? कवी काही गोष्टी वाऱ्याला संबोधून सांगतो की तू असण्याचा मला जाणीव होते, बट तू मला दिसत नाही, मी तुला बघू शकत नाही. तर आपण ही कविता आधी वाचून घेऊया, है ना? आधी वाचणार आहोत आणि नंतर याचा अर्थ आपण समजून घेऊया. ठीक आहे, तर आय विल युजिंग अ टीचिंग एड्स ऑन काइट बिकॉज इन दिस पोयम मेन्शन आर अ काइट्स, सो आय विल टीचिंग एड्स ऑफ युजिंग अ काइट्स. ठीक आहे, can you show the teaching aids of kite? The wind. Okay, माहिती आहे का, आपण जेव्हा या काइटला धागा बांधतो, है ना? आणि धागा बांधतो अशी त्याला असे सोडून देतो, तर धाग्याच्या सहाय्याने काय होते? ही धागा आणि वारा याला कुठे घेऊन जातो? आकाशात खूप उंच उंच घेऊन जातो, है ना? तिथपर्यंत आपली नजर सुद्धा जात नाही, तिथपर्यंत ही काईट खूप आकाशात उंच उंच भरारी घेत असते. जणू काही एखादा पक्षी कसा आकाशात संचार करतो, विहार करतो, है ना? विहार करतो, तशीच ही पतंग सुद्धा आकाशात खूप उंचावर जात असते. आपण तिला बघू सुद्धा शकत नाही. तर कोण घेऊन जातो याला? वारा, है ना? वाऱ्यामुळे ही पतंग उंच भरारी घेताना आपण बघत असतो. ठीक आहे, चला तर आपण ही कविता आधी वाचून घेऊया आणि नंतर मी याचा मीनिंग तुम्हाला समजून सांगते. ठीक आहे. आय सॉ यू टॉस द काइट्स ऑन हाय, है ना? बघा, इथे पहिल्याच वाक्य कवीने म्हटलेलं आहे की आय सॉ यू टॉस द काइट्स ऑन हाय. टॉस म्हणजे मूविंग वगैरे, है ना? म्हणजे एका ठिकाणं घेऊन जाणे किंवा मूव वगैरे करणे, है ना? आपण त्याला म्हणू शकणार. टॉस तो पण असतो, है ना? आपण एखादं नाणं फेकतो आणि त्याला टॉस म्हणतो, है ना? तो टॉस नाही इथे, तर इथे त्याचा अर्थ काय होणार? मूव्ह करणे, मूव्हिंग करणे. जेव्हा पतंगीला आपण असं सोडून देतो तेव्हा कोण घेऊन जाते त्याला? आकाशात वारा घेऊन जात असतो. म्हणजे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी काय करत असते? मूव्हिंग करत असते, है ना? म्हणजे स्थलांतरित. आय सॉ यू टॉस द काइट्स ऑन हाय. कवी वाऱ्याला उद्देशून म्हणतो की मी तुला आकाशात पतंगीला घेऊन जाताना पाहिलं आहे, है ना? मी तुला आकाशात पतंगीला घेऊन जाताना पाहिलं आहे. अँड ब्लो द बर्ड्स अबाउट द स्काय. आणि पक्ष्यांना सुद्धा काय केलेलं आहे? आकाशात उंच उंच भरारी घेताना
उंच उंच भरारी घेताना बघितलेलं आहे, उंच उडताना बघितलेलं आहे. अँड ऑल अराउंड आय हेड यू पास लाईक लेडीज स्कर्ट अक्रॉस द ग्रास. ठीक आहे. तर इथे हेड म्हणजे काय होते, ऐकणे, आणि अराउंड म्हणजे अवतीभोवती. लाईक लेडीज, लाईक मीन्स सारखे, स्कर्ट अक्रॉस द ग्रास म्हणजे गवत. कवी काय म्हणते इथे, कवी इथे वाऱ्याला उद्देशून म्हणतो की एखादी लेडीज जशी गवतातून स्कर्ट घालून जात असते है ना, अक्रॉस करते, गवताला अक्रॉस करते, जेव्हा तिचा स्कर्टचा असा आवाज येतो तसाच मी तुझा आवाज सुद्धा काय केलेला आहे, ऐकलेला आहे. माझ्या अवतीभोवती जेव्हा तो फिरतो तेव्हा मी तुझा आवाज काय केलेला आहे, ऐकलेला आहे, असं इथे कवी म्हणतो है ना. तर आपण आधी वाचून घेऊया, नंतर मी ट्रान्सलेट करते. आय सॉ द डिफरंट थिंग्स यू डीड बट ऑलवेज यू युअरसेल्फ यू हेड. आय फेल्ट यू पुश, आय हेड यू कॉल. आय कुड नॉट सी युअरसेल्फ ॲट ऑल. ओ विंड a blowing all day long. Oh wind that sings so loud a song. Oh you that are so strong and cold. Oh blower, are you young or old? Are you a beast of a field and a tree, or just a stronger child than me? Oh wind, a blowing all day long. ओ विंड दॅट सिंग सो लाऊड ए सॉन्ग है ना. इथे दोन जे लाईन आहे इथे रिपीट केले आहे. ओ विंड ए ब्लोईंग ऑल डे लॉन्ग, ओ विंड दॅट सिंग सो लाऊड अ सॉन्ग. ठीक आहे. तर आपण कवितेचं जे मिनिंग आहे ते समजून घेऊया. आय सॉ यू टॉस द काइट्स ऑन हाय. कवी वाऱ्याला म्हणतो की मी तुला बघितलेलं आहे, तू पतंगीला आकाशात खूप उंच भरारी वाऱ्यामुळे पतंग ही आकाशामध्ये उंच भरारी घेत असते है ना, की मी तुला आकाशात पतंगीला घेऊन जाताना बघितलेलं आहे, असं कवी वाऱ्याला म्हणत आहे. अँड ब्लो द बर्ड्स अबाउट द स्काय. आणि पक्ष्यांना सुद्धा आकाशात काय केलेलं आहे, उडताना मी बघितलेलं आहे. अँड ऑल अराउंड आय हेड यू पास लाईक लेडीज स्कर्ट्स अक्रॉस द ग्रास. आणि जशी की एखादी लेडीज गवतातून स्कर्ट घालून है ना, स्कर्ट घालून जात असते तर तिच्या स्कर्टचा आवाज येते, तसाच तुझा सुद्धा आवाज जेव्हा माझ्या तू माझ्या अवतीभोवती असतो तेव्हा मला तुझा आवाज येत असते. ओ विंड ए ब्लोइंग ऑल डे लॉंग. हे दिवसभर वाहणाऱ्या वाऱ्या, ब्लोइंग मीन्स वाहने, हे दिवसभर वाहणाऱ्या वाऱ्या. ओ विंड दॅट सिंग अ लाऊडर सॉन्ग. हे मोठ्याने गाणाऱ्या वाऱ्या है ना, लाऊड मीन्स मोठ्याने किंवा जोराने म्हणणे है ना, हे मोठ्याने गाणाऱ्या वाऱ्या. सेकंड स्टार. आय सॉ द डिफरंट थिंग्स यू डीड. कवी म्हणतो की मी तुला बरीच कामे करताना बघितलेलं आहे, बट ऑलवेज यू युअरसेल्फ यू हिड. परंतु तू काय करत असतो, स्वतःला लपवीत असतो है ना. तू बरेच दिवसभर तू खूप जास्त कामं करतो, बरीच कामे करतो, पण तू स्वतःला काय करत असतो, लपवीत असतो. हिड मीन्स लपविणे. आय फेल्ट यू पुश, आय हेard यू कॉल. आय फेल्ट यू पुश. मला असं वाटते, मला असं फेल्ट म्हणजे फीलचं दुसरं फेल्ट आहे, म्हणजे जाणीव होणे. मला या गोष्टीची जाणीव होते की तू काय करत असते, मला ढकलत असते. आय हेड यू कॉल. आणि मी तुझा आवाज सुद्धा ऐकलेला आहे है ना. आय हेड यू कॉल. आणि मी तुला बोलावत सुद्धा असते. कॉल म्हणजे बोलावणे पण होते इथे. आय कुड नॉट सी युअरसेल्फ ॲट ऑल है ना, बट मी काय करू शकत नाही, तुला बघू शकत नाही है ना. तू असण्याचं मला जाणीव होते, बट मी तुला बघू शकत नाही. ओ विंड ए ब्लोइंग ऑल डे लॉंग. हे दिवसभर वाहणाऱ्या वाऱ्या. ओ विंड दॅट सिंग सो लाऊड अ सॉन्ग. हे मोठ्याने गाणाऱ्या वाऱ्या. विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, आपण वाऱ्याला कधी गाणे म्हणताना बघितलंय का? बघितलंय? नाही बघितलंय. बट तो जो वाहतो ना तेव्हा जो आवाज करतो है ना,
वाऱ्याचा आवाज कसा असतो त्या दिवशी आपण बघितलं ऊ ऊ है ना. तर तो एकदम असा सुसाट जेव्हा खूप वेगाने वारा येतो तेव्हा त्याचा आवाज येतो. त्या आवाजालाच कवी संबोधून म्हणत आहे की हे ओ विंड दॅट सिंग सो लाऊड असो, हे मोठ्याने गाणाऱ्या वाऱ्या है ना. आता लास्ट माझा सर, ओ यू दॅट आर सो स्ट्रॉंग अँड कोल्ड, तूच तो वारा आहे जो मजबूत आहे आणि थंड सुद्धा आहे है ना. ओ यू दॅट आर सो स्ट्रॉंग अँड कोल्ड, कवी वाऱ्याला म्हणतो की तूच तो वारा आहे जो स्ट्रॉंग आहे, खूप मजबूत आहे, अँड कोल्ड आणि खूप थंड आहे है ना. वारा काय असतो खूप जोरात वाहतो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा थंड वारा येतो तेव्हा आपल्याला कसं छान वाटते ना, खूप मस्त वाटते. आपण एक सुटकेचा श्वास सोडतो की खूप छान वारा आलेला आहे ना. त्याच्यामुळे म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्याला वाऱ्याची खूप आवश्यकता असते है ना. तसंच सगळ्याच ऋतूमध्ये हवेची आवश्यकताच असते है ना. गरमीच्या दिवसामध्ये पण जास्त आपल्याला थंड वाऱ्याची गरज भासत असते. ओ ब्लोअर, ब्लोअर मीन्स वाहणारा. आर यू यंग ऑर कोल्ड, हे वाहणाऱ्या वाऱ्या. आर यू यंग ऑर ओल्ड, तू तरुण आहेस की म्हातारा आहे है ना. असं कवी वाऱ्याला उद्देशून म्हणत आहे. आर यू अ बीस्ट ऑफ फील्ड अँड ट्री ऑर जस्ट अ स्ट्रॉंगर चाइल्ड दॅन मी. कवी वाऱ्याला विचारतो की तू एक पशु आहेस का. बीस्ट म्हणजे काय होते, पशु. कवी वाऱ्याला विचारतो की तू एक पशु आहे का, जसा जंगलामध्ये किंवा झाडामध्ये है ना, जंगलामध्ये आणि झाडामध्ये, शेतात किंवा झाडावरती असतो, तू एक पशु आहेस का असं म्हणते. म्हणजे कवीला इथे काय म्हणायचं आहे, जेव्हा वारा येतो तेव्हा काय करतो फील्डमध्ये, जर शेतात आला तर खूप जास्त वाहला की शेताचं काय करतो, नुकसान करतो आणि तसंच झाडाला सुद्धा नुकसान पोहोचवतो. म्हणून कवी त्याला म्हणतो की आर यू बीस्ट, तू एक पशु आहेस का, तू झाडांना सुद्धा काय करतो, शेतात सुद्धा नुकसान करतो आणि झाडांना सुद्धा काय करतो, नुकसान करतो. और जस्ट अ स्ट्रॉंगर चाइल्ड दॅन मी, का तू माझ्यासारखा बलवान मुलगा आहेस है ना. कवी इथे वाऱ्याला म्हणतो तू पशु आहेस की माझ्यासारखा बलवान मुलगा आहेस, असा कवी वाऱ्याला उद्देशून म्हणत आहे. ओ विंड ए ब्लोइंग ऑल डे लॉंग, ओ विंड दॅट सिंग सो लाऊड ए सॉन्ग, हे दिवसभर वाहणाऱ्या वाऱ्या, हे मोठ्याने गाणाऱ्या वाऱ्या, असं कवी इथे वाऱ्याला वारंवार उद्देशून सांगत आहे है ना. म्हणत आहे इथे वाऱ्याची काय करत आहे, तो प्रशंसा करत आहे. इथे आपली पोयम काय झाली आहे, कंप्लीट झाली आहे. ठीक आहे, तर आपण याच्यामधले आता काय बघणार आहोत, क्वेश्चन द फॉलोइंग आन्सर है ना. हार्डवर्ड तर बघितलेस आपण. टॉस मीन्स मुव्हिंग, स्थलांतर करणे. ब्लो मीन्स वाहने. लाऊड मीन्स जोराने. हेड मीन्स ऐकणे. बीस्ट मीन्स पशु आणि फील्ड मीन्स जंगल. ठीक आहे. नाउ वी आर सीइंग आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ओके, क्वेश्चन नंबर 1, who blows all day long? ब्लोज मीन्स वाहने. पूर्ण दिवस कोण वाहत असतो, कोण वाहत असतो, वाइंड. ऑल डे लॉंग. आन्सर वाइंड. the wind blows all day long. ठीक है. सेकंड क्वेश्चन, who sing a loud song? मोठ्याने कोण गात असतो? द वाइंड. Who sing a
लाऊड सॉन्ग. वाईड. पुढच्या ठिकाणी काय लावायचं आपल्याला? फक्त वाईड लावायचं, बाकी जशा तसंच लिहायचं. आन्सर The wine sing a loud song. वाईन. काय लिहिणार आपण? वाईड सिंग ए Loud song. लाऊड Song. स्टॉप. थर्ड नंबर काय आहे? कॅन वी सी द वाईन? तुम्ही वाऱ्याला कधी बघितलं आहे का? बघू शकता का? No. कॅन वी सी द वाईन? विन No. और विन. काय ना आन्सर? No. नो. I cannot See the wind. see the Wind. फोर्थ नंबर क्या है? कैन वी हियर द विंड? तुम्ही वाऱ्याला ऐकू शकता का? Yes. यस. कॅन वी सी द विंड? काय आन्सर? Yes. Yes. I can see the wind. ठीक आहे. आता which lines are repeated? तर या पोएम मध्ये कोणती लाईन रिपीटेड आली आहे? कोणती लाईन आली आहे रिपीटेड? Which lines are repeated? The lines are repeated. The lines are repeated. Oh wind, a blowing all day long. Oh wind, that sing so loud a song. है ना? ह्या दोन लाईन्स आहेत. तर तिन्ही या पोएम मध्ये किती स्टांजा आहे? 3 स्टांजा आहे. है ना? तर त्या 3 स्टांजास मध्ये काय झाली आहे? रिपीट झालेली आहे की हे दिवसभर वाहणाऱ्या वाऱ्या, हे मोठ्याने गाणाऱ्या वाऱ्या. है ना? हे 2 लाईन्स काय झाले याच्यामध्ये? रिपीट झाली आहे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. कॅन यू टेल एनी 2 थिंग्स दॅट द विंड डज राईट देअर? तुम्ही आपण या कवितेमध्ये जे बघितलेलं आहे वाऱ्याबद्दल, तर त्या 2 गोष्टी तुम्ही सांगू शकणार का? है ना? काय ना? विंड कॅन, एक गोष्ट आली आहे, विंड कॅन टॉस द काइट ऑन हाय. है ना? वारा काय करू शकतो? पतंगीला खूप उंच 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 घेऊन जाऊ शकतो. है ना? ठीक आहे. तर याच्यामध्ये काही रायमिंग वर्ड्स आहेत. रायमिंग वर्ड्स काय आहे? पास, ग्रास. Four questions are: which lines are repeated? Repeated. The line are repeated. काय ना लिहिते मग आता? Answer: the lines are repeated. The lines are repeated. क्या है?
O wind. O wind. A blowing. All day long. O wind. That sing. That sing so loud a song. Loud a song. ह्या दोन लाईन काय झाल्या? रिपीट झाल्या. ठीक आहे. Now we have saw the some rhyming words. Okay. Note down your notebook. Pass. High sky. Pass. Grass. Long song. First stanza and second stanza rhyming word are your homework. ठीक है? Thank you.